चला तर आज बनवूया टेस्टी मॅक्रोनी पास्ता रेसिपी। इथे मी एका कढाईत 3 तांब्या पाणी घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून सॉल्ट घेतलेला आहे, 1 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे। छान प्रकारे पाण्याला उकळी येऊन देणार आहोत। इथे मी पास्ता ॲड करत आहे। 5 मिनिटांसाठी पास्त्याला छान प्रकारे आपल्याला शिजवून द्यायचं आहे। इथे आपले पास्ता रेडी झालेले आहे, बघू शकता तुम्ही छान प्रकारे पास्ता शिजलेले आहे। आपल्याला इथे पाणी नितळून घ्यायचं आहे। इथे मी कोल्ड वॉटर आणि 2 टेबलस्पून ऑइल ॲड करत आहे। छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत, त्यामुळे आपली पास्ताची कुकिंग प्रोसेस इथेच थांबून जाणार आहे। चला तर मी एका कढाईमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतलेले, त्याचबरोबर 1 टेबलस्पून जिंजर, 1 टेबलस्पून गार्लिक घेतलेले आहे। छान प्रकारे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे। त्याचबरोबर मी इथे ऑनियन पण ॲड करत आहेत। आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे, ऑनियनला जास्त फ्राय करायचं नाही आहे। इथे मी ग्रीन चिली ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग स्पाइसेस ॲड करू शकता। छान प्रकारे आपल्याला शॅलो फ्रायच करायचा आहे। इथे मी टमाटे ॲड करत आहे। मी 4 टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहे। छान प्रकारे आपल्याला टोमॅटोला मिक्स करायचं आहे आणि तेलाची तरी येऊपर्यंत आपल्याला टोमॅटोला छान प्रकारे शिजवायचं आहे। इथे मी 1 टेबलस्पून सॉल्ट पण ॲड करत आहे। छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। बघा टमाटे शिजत आलेले आहे। मी इथे काश्मीरी लाल तिखट ॲड करत आहे, त्याचबरोबर साधा लाल तिखट पण ॲड करत आहे आणि काळा मसालाही ॲड करत आहे। छान मिक्स करून घेणार आहोत आपण। इथे मी काळे मिरे बारीक कुटून घेतलेले आहेत, म्हणजेच ब्लॅक पेपर। छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी बारीक चिरलेले शिमला मिर्च आणि गाजरही ॲड करत आहे। छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की गाजरला शिजवायला वेळ लागतं। इथे मी बटर पण ॲड करत आहे। इथे बटर वितळलेला आहे, एकजीव करून घेणार आहोत आपण। छान मिक्स करून घेत आहोत। त्याचबरोबर मी थोडं पाणी ॲड करत आहे शिजण्याकरिता, आणि तो खाली लागणार पण नाही। बघा कसं तेल सुटलेलं आहे। चला इथे मी शेजवान चटणी छान प्रकारे मिक्स करून घेत आहोत। टोमॅटो सॉस 2 टेबलस्पून घेत आहे। छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आपली ग्रेव्ही शिजत आलेली आहे। इथे मी अर्धा वाटी मेयोनीज घेत आहे, म्हणजेच 2 टेबलस्पून मेयोनीज। बघा मी इथे ॲड केलेला आहे। छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करणार आहोत। 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला ग्रेव्हीला शिजवून द्यायचं आहे। इथे आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे, तर मी आता पास्ता ॲड करत आहे। छान प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे। बघा मी इथे मी चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे 2 टेबलस्पून। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग इथे घेऊ शकता चिली फ्लेक्स। इथे मी फ्लेम ऑफ करत आहे। चला तर रेडी झालेले आहे आपली पास्ता, रेडी टू सर्व। चला तर नक्की ही रेसिपी तुमच्या घरी तुम्ही बनवून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून नक्कीच कळवा। ट्राय इट।